मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण, हत्या आणि खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे। गुरुवारी सकाळीच IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील SITचं पथक चौकशीसाठी केसमध्ये दाखल झाले। सोबतच बीडमध्येही वाल्मिक कराडची CIDने एका खोलीत दिवसभर चौकशी करत त्याचं तोंड उघडण्याचा प्रयत्न केलाय। याशिवाय हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह 3ही फरार आरोपींना आता वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले, तर माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिलं जाणार आहे। तर आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणासह खंडणी, मारहाण आणि ॲट्रॉसिटी या 4ही गुन्ह्यांचा तपास आता CID करतेय। यातही हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्रपणे CID मधील उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एका SITची स्थापनाही करण्यात आली आहे। या पथकानं सकाळीच केसमध्ये येत संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली। तसंच त्यांनी दिवसभर फरार आरोपींच्या नातेवाईकांचीही चौकशी केल्याची माहिती आहे। बसवराज तेली हे सायंकाळी 6:30 वाजता केस विश्रामगृहाच्या बाहेर पडले, तेव्हा तेली निघून गेल्यानंतर विश्रामगृहातून 2 पुरुष, 5 महिला आणि 2 लहान मुलं हे सर्व आरोपींचे नातेवाईक होते। तर तिकडे CIDचे इतर अधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत। गुरुवारी सकाळीच नाश्ता झाल्यावर कराडला बीड शहर पोलीस ठाण्यातील एका खोलीत घेऊन बंद दाराआड त्याची चौकशी करण्यात आली। कराड हा बीड शहर ठाण्याच्या कोठडीत असल्यानं या परिसरात आणि कोठडी बाहेर सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे। ठाण्यात ये-जा करणाऱ्यांची नोंद घेतली जाते। सुरक्षेसाठी एरवी 3 कर्मचारी आणि 1 पर्यवेक्षण अंमलदार असायचा, परंतु आता 6 कर्मचारी आणि 1 पर्यवेक्षण अंमलदार असणार आहे। त्यामुळे आता या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक सुद्धा असेल। तसंच पोलीस निरीक्षक हे प्रत्येकी 3 तासाला इथं भेट देणार आहेत। याशिवाय पलंगाबद्दल गैरसमज पसरला जातोय, तर कोठडीचा बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यानं ते मुख्यालयातून देण्यात आले आणि एक पलंग हा महिला कर्मचाऱ्यांना दिला होता। अफवा पसरवून पोलिसांची प्रत करू नये असं आवाहन बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे पलंग पोलिसांसाठी असल्याचं सांगितलंय, तर प्रसिद्धीसाठी उगाचच काहीही बातम्या देऊ नका असं म्हणत फडणवीसांनी माध्यमांना झापलं असल्याचंही बोललं जाते। वाल्मिक कराडला मिळणाऱ्या कथित VIP ट्रीटमेंटवरही अनेक कथा रचल्या जात आहेत, पण त्याला भात, वरण, पोळी आणि भाजी असंच सरकारी जेवण दिलं जाते, परंतु यातील केवळ भात आणि वरणच हा कराड खातोय। पहिला दिवसही त्याने भातावरच काढला होता असंही पोलिसांनी सांगितले। कराडला BP आणि शुगरचा त्रास आहे, तर पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासणी करून त्याच्यावरती औषधोपचार केलेत। त्यानंतर आता त्याला कोठडीतच गोळ्याही पुरवल्या जात आहेत। गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही। प्रशासकीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिलाय। तर तिसऱ्या बाजूला खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आले। बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचंही जाहीर केले। तसंच त्यांचं नाव गोपनीय ठेवण्याचाही विश्वास पोलिसांनी दाखवलाय। एका बाजूला या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलीस स्टेशनच्या बाहेरही या हत्या प्रकरणात हालचाली होत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनाही आता पोलीस संरक्षण देण्यात आले। एक पोलीस कर्मचारी त्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आलाय। बाहेरगावी जाताना ते सोबत असतात। गुरुवारी धनंजय देशमुख यांनी SIT आणि CIDच्या पथकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ही भेट मिळू शकलेली नाही। मी केजला शासकीय विश्रामगृह येथे SIT पथक येणार असल्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गेलो होतो, परंतु तोपर्यंत तिथं अधिकारी आले नव्हते, म्हणून मी परत मस्साजोगला आलो असं धनंजय देशमुख यांनी सांगितले। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।